साकोलीत सुरू झाला रेती स्टॉक एक्सचेंज मेळावा। साकोलीत नुकतेच आमदार नाना पटोले यांनी क्षेत्रातील गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू प्राप्त व्हावी यासाठी या सुविधेचा एसडीओ व तहसीलदार यांच्या उपस्थितीत शुभारंभ केलाय। परंतु हा प्रकार सुरू झाला की नाव घरकुल लाभार्थ्यांचं ते सुद्धा 2016 यादींचे आणि वाळू जमा होत आहे स्टॉक गोडाऊनला परत विक्रीही सुरू। याची संपूर्ण चौकशी व पडताळणी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी उमरीचे सरपंच यशवंत काबगते यांनी आज मंगळवार दिनांक 3 जूनला भंडारा गाठून यांची तक्रार थेट जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोळते यांच्याकडे केली आहे। सध्या हा रेतीघाट उमरी लवारी चुलबंद नदी घाटावर सुरू असून तिथे 3 तहसील महसूल विभागाचे कर्मचारी व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। हा संतापजनक प्रकार लक्षात येताच उमरीचे सरपंच यशवंत काबगते यांनी मंगळवारी याबाबत जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार केली आहे। तक्रारीत नमूद की मौजा उमरी येथील रेती घाटावरून घरकुलाच्या नावे रेतीचा होत असलेला अपहार थांबवण्याबाबत आम्ही सर्व उमरी ग्रामपंचायत सरपंच सदस्य तथा गावकरी या निवेदनाद्वारे आपणास कळवण्यात येत आहे की उमरी ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा ठराव न मागता आपण उमरी येथील रेती घाट घरकुलांसाठी मुकर्रर केला आहे। या घाटावर तहसीलदारांनी नेमणूक केलेल्या प्रतिनिधीजवळ एकूण साकोली तालुक्यातील 51 गावातील 6000 घरकुल लाभार्थ्यांची यादी आहे आणि त्यांना प्रति घरकुल 5 ब्रास असे एकूण 30,000 ब्रास रेती वाटप करण्याचे तहसीलदाराकडून देण्याचे निर्देश त्यांच्या प्रतिनिधींना देण्यात आले असून असे रेती वाटप सुरू आहे। या यादीतील 70% नावे ही 6 ते 7 वर्षांपूर्वीपासून मंजूर असलेले व बांधकाम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांची नावे आहेत। सदर लाभार्थ्यांना रेती वाटप करण्याचा प्रश्नच येत नाही। तथापि या तालुक्यातील रेती माफिया हे यादीतील घरकुल लाभार्थ्यांचे आधार कार्ड दाखवून बाहेर नेऊन रेतीचा साठा करत आहे व तसेच इतरत्र रेती खुल्लम खुल्ला विकत आहेत। तरी आम्ही विनंती करतो की त्वरित दर दिवशी 150 ते 200 ब्रास जात असलेली रेती ज्या घरकुलांसाठी वितरित करण्यात येत असलेली रेती त्याच घरकुलापर्यंत पोहोचत आहे की नाही याची तपासणी ग्रामसेवक तथा तेथील तलाठी यांच्यामार्फत करण्यात यावी। ट्रॅक्टर धारकांनी हा रेतीचा अपहार सुरू आहे त्यांच्यावरील त्वरित कारवाई करण्यात यावी असे स्वाक्षऱ्यांसह निवेदन सादर केले आहे। सदर सुरू असलेल्या उमरी येथील रेती घाटात एकोडीपासून ट्रॅक्टर लागलेले आहेत। यामध्ये ती नेत असलेली वाळू ही आजच्या तारखेत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना खरंच पोहोचते की काही 2016-17 मधील बांधकाम पूर्ण झालेल्या काही घरकुल लाभार्थ्यांचे आधार कार्ड लावून या शासकीय महसुली वाळूचा कुठेतरी निर्जन स्थळी मोकळ्या मैदानावर स्टॉक एक्सचेंज फॉर डंप यार्ड मेळावा तर भरवण्यात येत नाही ना अशी दाट शंका उमरीवासियांनी व्यक्त केली आहे। यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी ग्रामपंचायत उमरीतील पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे। यावर उमरी सरपंच यशवंत काबगते म्हणतात की येथे निदर्शनास आले की काही 2016 चे बांधकाम पूर्ण झालेले घरकुल लाभार्थ्यांचे आधार कार्ड लावून त्यांच्या नावावर रेती नेत त्यांची साठवणूक करून नंतर विकणे या प्रकाराने आजचे गोरगरीब व निर्माणधीन आवास योजना लाभार्थ्यांची घोर फसवणूक व अन्याय होत आहे। म्हणूनच आम्ही थेट यांची जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। याची पूर्ण पडताळणी व निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी संजीव भांबोरे भंडारा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.